पोचलोय आम्ही सक्सेसफुली चोर दरवाजा इथं. चला फोटो काढायला पाहिजे तिकडे दरवाजा उघडताना. चला चला. तर मुक्काम करण्यात मनाई आहे, बंदी आहे. हळू. फायनली उघडलं त्यांनी दरवाजा. मोठा या पायऱ्या आहेत त्यांनी पण विचार केला असेल ना चोर दरवाजाचा. पब्लिक बसली खाली. नाही पण पोचलोय आम्ही गडावर. पाहू शकता हाच उपयोग आहे. पटकन एवढा अंतर बघ कसं एवढ्या वर आपण पटकन. दरवाजा शिवकार्य प्रतिष्ठान आहे. पद्मावती माचीचा चोर दरवाजा. आणि इथं लिहिलेलं आहे चोर दरवाजा. चला आता गड एक्सप्लोर करू. करून आल्यावर इथे पायऱ्या चालू होतात आणि ह्याच्याच राईट साईडला पद्मावती लेक आहे, पद्मावती तलाव आहे. आता आपण चाललोय वरती. राजगड हा किल्ला बऱ्यापैकी शाबूत आहे. आम्हाला वाटलेलं की राजगड हा ट्रेक खूपच डिफिकल्ट जाईल. काय बोलतो तुम्ही? काय नाही एवढं नव्हता ना. इवन पब्लिक काय बोलते म्हणजे की या दरवाज्यातून चोर दरवाज्यातून जर याल म्हणजे खालून हां इथे इथे पण 3.5 तास लागतात. तुम्ही लेकला जायला रस्ता आहे, पद्मावती लेकला. बघा चंद्राने आपली काही साथ सोडलेली नाहीये, सोबतच चालतोय. गुंजवणे गावातून 3.5 तास लागतात. हां आपण जवळजवळ 1.5 तासातच चढलोय. हो 1.5 तासातच चढलोय. आम्हाला काय वाटलं नाही. आणि थोडं नॉर्मल ब्रेक पण नाही. हो अवघड पण नाही. बऱ्यापैकी रेलिंग पण आहे सपोर्टला. जिथे जिथं एकदमच चढ आहे, एकदम स्टीफ आहे. पद्मावती मंदिर ही आहे सुवेळाची माची. इथून आता सनराईज झालाय. सुवेळा माची. हा सुवेळा माची. आणि इथून आता मस्त असा ब्युटिफुल व्ह्यू आहे. तुम्ही नद्यांचा खोरं सांगितलं. नद्या याच्यात दिसतात का बघ जरा. हा हे काय नद्यांचे खोरे आहेत, दिसत आहेत ना. इकडे समोर पण आहे. ही त्या टोकापर्यंत पूर्ण माची आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे बाले किल्ला, जो या गडाचा हायेस्ट पॉइंट आहे. का गोमुखी दरवाजा काय आहे? की शत्रूला खालून जेव्हा आक्रमण करतो तेव्हा शत्रूला कळायला नाही पाहिजे की गडासाठी एंट्रन्स कुठून आहे, म्हणून गोमुखी दरवाजा आहे. गोमुखी दरवाजा असतात. पण यांना या गडांची रचना जुन्या कालीन असल्यामुळे त्यांच्यासाठी गोमुखी दरवाजा नाही आहे. कारण की खालून सुद्धा शत्रूला वरचा दरवाजा दिसू शकतो, प्रवेशद्वार दिसू शकतो. आक्रमण करायचं नाही. हा आहे बाले किल्ला. आणि ती कोणती माची आहे? ती दिसते आपल्याला संजीवनी माची. इकडे हा पुरंदर, नंतर मल्हारगड, इकडे सिंहगड, आणि इकडे काय काय तोरणा नाही रोहिडा आणि रायरेश्वर. पुरंदर, नंतर मल्हारगड, सिंहगड आणि इकडे लेफ्ट साईडला रोहिडा आणि रायरेश्वर. आणि ती आपली संजीवनी माची. आता आम्ही चाललोय बाले किल्ल्याला. गडाचा सर्वात हायेस्ट पॉइंट समुद्र सपाटीपासून 1324 मीटर उंचीवर आहे. बोलतात बाले किल्ल्यावरून
पूर्ण गडाचा व्ह्यू दिसतो. गडाच्या तुटलेल्या पायऱ्या आणि हा बघा, हा एक गडाचा एक भाग आहे जो अजून पण टिकलाय. आणि हा आपल्या बरोबर येतोय, आपला एक मित्र झाला आहे त्या. इथे गडावर जागोजागी असे मार्क केलेले आहेत की तुम्हाला कोणत्या डायरेक्शनला, म्हणजे एखाद्या सुभेमाचीला कुठे कोणत्या डायरेक्शनला जायचं आहे, इव्हन बाल्यगिरीला कोणत्या डायरेक्शनला आहे. बघा, पाहू शकता सुभेमाची लिहिलं आहे इथं. कशा पायऱ्या, बाकीचे लोक मागे राहिलेत. तर चाललोय आम्ही बाली किल्ल्यावर. चला, हवा पण मस्त थंड आहे. सोडू रेलिंगमुळे सपोर्ट तरी आहे. कळसूबाईला आहे रेलिंग. हो, एवढा नाही आहे, हा जास्तच आहे. हा नाही नाही, हरिश्चंद्र काही नाही. तो दिसतोय बाली किल्ल्याचा दरवाजा पोचलाय. आणि पाहू शकता पूर्ण उत्तार आहे, चढ आलोय. एवढे गड चढल्यावर ॲक्च्युली कार्डिओची गरजच नाही आहे. हे बघा, लोक प्लॅस्टिक कॅरी करत नाही, इथंच टाकून जातात. काय बोलणार या लोकांना? अशा लोकांमुळेच गडांवर स्वच्छता राहणार नाही. एवढे इन्स्ट्रक्शन दिलेले असले तरी हे लोक काय पाळत नाही. पोचलोय. हा तर एक पॅच रेलिंगचा सपोर्ट आहे. चला,
लिहिलेलं आहे बाल्य किल्ला महादरवाजा. बाले किल्ल्यापासून वरती एंट्रन्स पासून वरती आल्यानंतर इथे उजव्या साईडला मंदिर आहे देवीचं. पाहू शकता इथे पण स्टे आरामशीर करू शकतो रात्रीचा. आहे जागा बऱ्यापैकी. चंद्रकोर तळ्याच्या थोडं पुढे इकडे चालत आल्यावर आहे आपल्याला ब्रह्मेश्वर मंदिर. हर हर महादेव. इथे पण तुम्ही जर तुम्हाला टेंट घेऊन यायचा नसेल तर इथं रात्रीचा स्टे करू शकतात. परंतु आता काही कारणास्तव राजगडावर स्टे करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली. ईश्वर मंदिराच्या पुढे आल्यानंतर इथं आहे बाजारपेठ, शिवकालीन बाजारपेठ. इथे बाजारपेठ भरायची आणि आम्ही चाललोय टॉपला. पासून सरळ वर चढून आल्यानंतर इथे आहे राजवाड्याचे अवशेष. या अवशेषावरून तुम्ही इमॅजिन करू शकता की त्यावेळेचा राजवाडा कसा होता. ते राजवाड्याच्या अवशेषाच्या पुढे आल्यानंतर इथं आहे सदर. इथे मोस्टली मंत्रिमंडळासोबत चर्चा वगैरे नाही तर ज्ञाननिवाडा होत असेल. नाहीतर पुढे गेल्यावर इथं असं वाटतं की हा असेल, इथं काय लिहिलं तर नाही आहे पण हा राणी महल असू शकतो. हा राजवाड्याच्या बाजूलाच आहे. राजगड हा गड इतका मोठा आहे, विस्तृत आहे की त्याला पूर्ण एक्सप्लोर करायला 3-4 तास तर लागतातच. आणि इथून जी माची दिसते ती आहे संजीवनी माची. या गडावर 3 महत्त्वाच्या माची आहेत: संजीवनी, पद्मावती आणि सुवळेची. बाले किल्ल्याच्या या बाजूला आल्यावर इथे आपल्याला दिसते ही संजीवनी माची आणि संजीवनी माचीच्या या साईडला आपल्याला दिसते सुवेळाची माची आणि तिसरी राहिली आपली पद्मावती माची, जी बाले किल्ल्याच्या त्या बाजूनी समोरच्या या बाजूनी दिसेल. म्हणजे बाले किल्ल्यावरून ऑलमोस्ट पूर्ण हा गड दिसतोय.
पूर्ण गडावर त्यावेळेस लक्ष ठेवलं जायचं. बालेकिल्ल्याच्या इकडे खाली उतरल्यावर इथं हे 4 पाड्याचे टाक आहेत आणि या साईडला बऱ्यापैकी बुरुज आहे. त्या इथून हा बोलू शकतो टेहानी पॉइंट ना, बोलू शकतो ना. आणि आता हे पाणी तरी पिण्यायोग्य नाहीये. आता सरळ खाली उतरत आलंय. पाय काढ बाहेर पकड 1 मिनिट. दारू गोळा बाहेर बघ किती हात लावतो गरम, बघ किती हातला, बघ किती गरम आहे. दारू गोळा कोठार, शिवकालीन तोफ. इथे महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललोय पद्मावती मंदिरात. तिथे आम्ही आता दर्शन घेईल. ते आहे तिथे पद्मावती मंदिर. आणि ही सईबाईंची समाधी. झेंडा पाहिजे. आता आम्ही आलोय चोर दरवाजाच्या इथं. वाजलेच 11:30. आता आम्ही उतरायला चालू करणार आहे. बघूया आम्हाला किती वेळ लागतो. 1.5 तास लागणार. एवढा आलो तेवढाच लागणार. ओके बघूया. हा ना यार, मला आठवतच नाही माहिती का ते सकाळपासून आठवत. ते असं मोटिवेशनल होतं की चल पुढे काही नाही. आमचा परतीचा प्रवास चालू आहे. आम्ही बऱ्यापैकी खाली उतरलोय अर्ध्या तासात. बघू आता आमच्या बेस पॉईंटला पोचायला आम्हाला अजून किती वेळ लागतो. तर हे गडांबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही मोस्टली गड हा नाईट ट्रेकला ट्राय करत जावा. कारण सकाळी एवढं ऊन असतं, लिटरली खूप बॉडी एक्झॉस्ट होऊन जाते. मग तो ट्रेक करणं डिफिकल्ट होत जातं. आणि हा राजगड तर वन डेमध्ये नाही होणार, कारण इथे बघण्यासारखं खूप काही आहे. मी तर बोलतो आतापर्यंतच्या गडांमध्ये हा विस्तृत असा हा गड आहे. आणि मध्ये आणि बालेकिल्ल्याचा तो पॅच जबरदस्त ट्रेकवाला आहे. पण मध्ये रेलिंग असल्यामुळे इझिली ट्रेक करू शकतो. बघा इथून पूर्ण असा फोर्ट दिसतोय. हा समोर आहे तो बालेकिल्ला, हायेस्ट पीक ऑफ राजगड. आणि त्याच्याच त्या साईडला पलीकडे संजीवनी माची आहे. तर मित्रांनो आम्ही पोचलोय पायथ्याशी. खाली पोचायला आम्हाला अराउंड 1.25 तास लागला. मस्त होता हा ट्रेक. या ट्रेकबद्दल
खूप काही आठवणी आम्ही सोबत घेऊन जातोय. आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस ऑफ.